तर आपल्या घरी मटण खायला आलेला आहे पाहुणा. तर आपण पुण्याला असतो म्हणून आपल्या आईच्या हाताची चव लक्षात राहावी म्हणून हे ब्लॉग मी टाकतोय. मला घरच्या रेसिपीची आठवण येते. तर आपण आणलं होतं चिकन टाकलेलं शिजायला. तर भाजीची तयारी चालू आहे. कांदा खोबरं आमची आजी चिरती. आजीच्या हातची भाजी खायची आज. मग आजीच्या हाताखाली सर्व दिलं. कांदा कोथिंबीर टमाटर ते सगळे एका जागेवर केलं. आजीने लावणार होती बिर्याणी भात. एकीकडे शिजलं होतं चिकन म्हणून आम्हाला काय दम निघला नाही. स्वयंपाक होईपर्यंत आपण नुसतं मटण खाऊ. तर अशी होती आपल्या आईच्या हातची रेसिपी. पोट भरून जेवलो. जे नवीन आपल्या चॅनलवर आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.